म्हणाले, हे मुनी, आपण महेश्वर भगवंताचे अग्रणी आहात. या समस्त चरचरामधील भूतांच्या व कल्याणामध्ये साठी स्थान विचारले आहे. देवाने शरीरधार्याने योनी जन्म घेतला. आपण त्यात सेवा केली म्हणून संस्कृती जशीच्या तशी राहिली. स्वल्प कर्म व स्वल्प ज्ञान यांनी पुन्हा पुन्हा प्राप्त असे घटी यंत्र शमवणारा नाही. देहधारी विशुद्ध ज्ञानविना विश्रांत कसे होतील. पूर्वी एक काळी मी प्रदेश सांगितला होते. ऋषीने निवास करून तेथे जप करत असे स्थान मी आपणास पुन्हा सांगतो. भागीरथ, गंगेच्या तीरी, सरस्वती तटी, कालंदी, यमुना, शोण, नर्मदा, गोदावरी, गोमती, तर कोणी हेमावती तीरी निवास करतात. समुद्रकाठी द्वीपामध्ये तर कोणी सिंधू मुखाजवळ निवास करतात. कृष्णा, वेणा, तुंगभद्रा व त्यांच्या उपनद्या अशा ठिकाणी शक्त तत्वगुणाचा समीप्रम जप करतात. कावेरी, वेगवती, ताम्रवर्णी, ऐरावती, तातुका, यातुका, कन्या, तर कोणी कुमारीच्या मारुत्री, धम्नवणी, उपकंठ, भीमरथी नदीच्या तीरी वास करतात. भितुसर, पंपा, भैरवी अशा सनेर तर कित्येक कौशिक, मालिनी, गंधवती यांच्या तीरी व मानसशोध या सरोवरी काठी राहतात. इंद्र, मणिकर्णिका या सरोवराठी निवास करतात. वरदा, तापी, पाताळगंगा, शरवती, लोहिती, कालमा, विस्तता, चंद्रभागा, सुरला, पयोष्णी, मधुमती, पियकनी त्यांच्या काठी निवास करतात. वाराणसीचे तर 5 कोस विस्ताराचे आहे. हे विशाल लाक्षिणी पूजलेले आहे. अविमुक्ती नावाचे देव विराजमान आहेत. कपालमोचन हे स्थान येथे आहे. तसेच कायल भैरवी विद्यमान आहे. असे काशी येथे क्षेत्र आहे. येथे ज्या प्राण्याला मृत्यू येईल त्याला रुद्रप तपवतात. सर्व प्रकारच्या सिद्धी देणारा गया व प्रयाग क्षेत्रामध्ये पितृगणांना तुष्ट करतात. तिथे केदार येथे महेश स्वरूपात परमेश्वरी पूजला गेला. बद्रिकाश्रम सर्व सिद्धी देणारा नरनारायण त्यांनी शोभित आहे. नेहमी क्षेत्र तर आपण ऐकलेच असेल. तेथे देवादिदेव व महेश्वर यांच्या दैव सारंगधरणी विराजमान आहे. अमरेश हे स्थान सर्व अर्थाने साधक असून तेथे ओंकार व चंडिका आहेत. पुष्कर नावाचे क्षेत्र रजगंधी देव व पुरोहित नावाचे देव यांचे आषाढी नावाचा स्थानही आहे. ते जवळच आहे. आषाढेश व रतिशा हे देव येथे आहेत. दडी, मुंडी या ठिकाणी मुंडी नावाचे महादेव व दंडिका नावाची देवी आहे. लाकुलस्थानी लाकुलिश हर व सर्वमंगला अनुंगा देवी आहेत. भाराभूती या क्षेत्री भार नावाचा शंभू व भूती नामधारी भूतरात्मा देवी. अलंकारेश्वर या ठिकाणी सूक्ष्म वामयसे भगवान तसेच शूल व सूक्ष्म ही देवी शैलनंदिनी येथे आहे. कैलासने मंगला शिवा हे आहेत. श्रीशंकर प्रपिमातः आहेत. कुरुक्षेत्र हे स्थाणुप्रिया व स्थाणू भगवान आहे. कनखल नावाची क्षेत्री उग्र नामक भगवान व पुरोरेती विद्यमान आहेत. उग्र नावाच्या विरेजमजा देवी आहे येथे आहे. स्वयंभू, स्वयंभू व स्वयंभुवी हे देव व सदेवता तालक क्षेत्री आहेत. अट्टहास येथे भगवान भास्करने पूजन केले होते. वेदवत्यामध्ये अतिश्रेष्ठ होत. कृतिवासा या क्षेत्री कैलासगिरीहून श्रेष्ठ असे कृतिवास प्रभू आहेत. भ्रमणंबिका देवी आहे. ब्रह्मदेवाने श्रीशैल्य येथे मल्लिकार्जुन महेश्वर पूजा केली. सुवर्णमुखरा यांच्या तीरावर श्री व्यासाने कालहस्ती भगवान शंकराची भृग मखरावाला देवीसह आराधना केली होती. कांचीमध्ये कामशी व एकाग्र मूलस्थान प्रभू आहे. येथे देवी पूजा व तप करीत असतात. तिल्ला नावाच्या जंगलात व्याघ्रपूर हे स्थान असून तेथे पतंजली नृत्य करणाऱ्या ईशान्याने उपासना केली होती. श्वेतारण्य येथे ऐतराने भगवान शिवाचे पूजन करून आपल्या भग्र नाथ पुन्हा प्राप्त करून घेतला. सेतुबंधू या ठिकाणी राघवेंद्र प्रभूंनी रामनाथांची पूजा स्थापना केली. प्रत्यव्यास्थानी वृषभध्वज प्रभूंनी जंबू व जांभूळ या वृक्षांची छायेत जगत रक्षणासाठी आश्रय घेतला. वर वृक्षस्थली क्षेत्र मणिमुक्ता नदीच्या काठी देव सदा वासित करतात.